कलावंतांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चांदूर रेल्वेत अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे उपविभागीय तरंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन ठाणेदार दीपक वानखडे यांनी केलं आहे। कलावंतांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चांदूर रेल्वेत अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे उपविभागीय तरंग नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। सर्वच वयोगटातील महिला, पुरुष व मुले या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात। यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील स्पर्धकांनी सहभागी होण्याचं आवाहन ठाणेदार दीपक वानखडे यांनी केलं आहे। ग्रामीण भागातील अशा तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी म्हणून पोलीस प्रशासन त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। त्याला स्पर्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे। त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे। नोंदणीची संख्या बघून प्रथम उपविभाग स्तरावर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। स्पर्धेत प्रथम 25,000, द्वितीय 15,000 आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना 10,000चं पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे। उपविभागीय तरंग नृत्य स्पर्धेचं आयोजन 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी भवन येथे करण्यात आलं आहे। उपविभाग स्तरावर विजेत्यांची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे व जिल्हा स्तरावर विजेते झाल्यास पारितोषिक मिळणार आहे। तरी या स्पर्धेत चांदूर रेल्वे शहर तथा तालुक्यातील स्पर्धकांनी सहभागी होण्याचं आवाहन ठाणेदार दीपक वानखडे यांनी केलं आहे। अमरावती ग्रामीण पोलिसातर्फे जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून माननीय एसपी श्री हरी बालाजी साहेब यांनी तरंग डान्स स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। जिल्ह्यात त्या चांदूर रेल्वे विभागातर्फे दिनांक 22 मार्च रोजी कास्तकार भवन येथे डान्स स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। ज्या इच्छुकांना सदर डान्स स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपला नोंदणी करून घ्यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। शहजाद खान, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।